तर एवढ्या दाट जंगलात आम्हाला असं काही दिसन वाटलं नव्हतं. तर कसं काय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. काल रात्री डेकोरेशनचं सामान काढून केली त्याला जोडण्याची तयारी, ठोकपीट करून बनवला ढाचा. आता म्हटलं लवकर डेकोरेशनच्या तयारी लागा लागते, कारण गणपतीला आहे फक्त 2 दिवस बाकी. तर पहिले गेलो आपल्या भावाले बोलवाले, तर वर येऊन पाहतो तर हा आणखी उठाच होता. तर त्याले उठून फ्रेश होऊन आम्ही गेलो सरळ डेकोरेशनला लागणारा कपडा आणायला. कपडा घेतला आणि निघालो सरळ घरी येऊन केला दत्ता भैयाले कॉल. गाडी घेऊन गेलो डेकोरेशनसाठी बांबू आणाले. तर काही काम करायला जाईन आणि धांदल नाही होईल असं होऊ शकते का, तेच करत गेलो आम्ही बांबू तोडाले. जंगल तर असं दाट होतं, वाटलं की साप वगैरे तर नाही जावं. तसंच बांबू तोडून आम्ही सरळ निघालो घरी येऊन पहिले बांबूले कापून घेतलं. बांबू कापून लागलो आम्ही मग पडदा फिट करायला. पडदा फिट करता करता दाखवले भाऊले बायसेप. तर तो म्हणे बायसेप काय दाखवतो म्हणे, ढेरी पाय म्हणे. मी म्हटलं भाऊ ते ॲप्स आहे म्हटलं, त्याच्यावर सध्या लेअर चढलेले आहे म्हणून तुला सध्या दिसणं बंद झालं आहे म्हटलं. मग कपडा फिट करून आपलं छत झालं रेडी. आता हे मोजमाप केलेले लाकडं कुठं कमी पडते पहा पार्ट 2 मध्ये.